इंग्रजी ते निघतो, मालदीव फेस्टिवलला जातो, ओरिसा साहित्य उत्सवात जातो. असा पहिला कधी ओरिसाच्या साहित्य उत्सवामध्ये, जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये, गोवा लिटरेचर फेस्टिवलमध्ये सिंध जातो. अरुण मातृका म्हणले आहे आणि अरुण मातृका माहिती आहे आपल्या गाजातला कवी आहे. अरुणच्या कविता आपल्याला ओळखत नाही सगळ्याच्या. सगळ्या रसिकांना एक नम्र विनंती आहे, जरा जास्तीत जास्त त्या बाबतीत बोला, कारण शेवटी मागणं आम्हाला तितकंच देणार आणि फार अंतर आहे आपल्यामध्ये. तर मला असं वाटतं की अंतर आपण शब्दांनी कमी करावं आणि कवितेतून आपण जरा अजूनच हवं. आता सध्या सोशल मीडियाचं सगळं वारं आहे, सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहे आणि मी बघतोय की सगळेजण सगळ्या चांगल्या गोष्टी शेअर करत असतात, वाढदिवसाचे फोटो शेअर करत असतात. आज साहित्य संमेलनात जमलेले तर त्याचे सगळे फोटो शेअर करतात. पण मी दुसरीकडे एक वेगळ्या पद्धतीची विकृती सुद्धा बघतोय, जिथे एक आई आपल्या मुलाच्या मृत्यूचा व्हिडिओ सुद्धा शेअर करते. तर हे जे काही सगळं चाललेलं आहे, हे जे काही सगळं दाहकपण जे आहे, त्यावरती भाष्य करणारी माझी कविता आहे. मग आपण सगळंच शेअर करूया, मग आपण सगळंच शेअर करूया. आपण शेअर करूया ना ती किंवा तो सोडून गेलेली रात्र. आपण शेअर करूया ना ती किंवा तो सोडून गेलेली रात्र. आपण शेअर करूया ना डिवोर्स नंतरचा घराकडे गेलेला प्रवास. शेअर करूया ना प्रियकराचं बिछाण्याखाली सापडलेलं पत्र. शेअर करूया ना प्रियकराचं बिछाण्याखाली सापडलेलं पत्र. शेअर करूया ना भिजलेल्या रात्री आणि हस्तमैथुनाची वेळ. शेअर करूया ना आईच्या पाठीवरचे बळ. शेअर करूया ना आईच्या पाठीवरचे बळ. शेअर करूया ना बहिणीला पहिल्यांदा आलेली कळ. शेअर करूया ना बापाने सर्वांदेखील हसडलेली गलिच्छ शिवी. शेअर करूया ना अटॅक येऊन टॉयलेटमध्ये पडलेले आजोबा आणि प्राणांतिक आकांताने किंचाळणाऱ्या आजीचे फोटोही. शेअर करूया ना मग आपण सगळंच शेअर करूया. अगदी तिरडीवर पडलेल्या निश्चित शरीराला पहिले इंस्टाग्रामवर अपलोड करूया. अगदी तिरडीवर पडलेल्या निश्चित शरीराला पहिले इंस्टाग्रामवर अपलोड करूया. त्यावर आम्हालासारखे दुःखद क्रिएटिव्ह फिल्टर मारूया आणि मगच फेसबुकवर हमखास शेअर करूया. बुमरँग करूया ना बायकांनी फोडलेला टाहो. बुमरँग करूया ना बायकांनी फोडलेला टाहो. ट्विट करूया मेलेल्याची एखादी स्मृती रिपीट मिळेल्या अपेक्षेने. लाईव्ह करूया ना, लाईव्ह करूया ना स्मशानातली पापुद्रे निघालेली चिवट शांतता. लाईव्ह करूया ना स्मशानातली पापुद्रे निघालेली चिवट शांतता. बघूया ना 1 मिनिट व्हिडिओ डेड बॉडीला अग्नी देतानाचा. रेकॉर्ड आणि अपलोड करूया साऊंड क्लाउडवर हाडं जळतानाचा चटचट झालेला आवाज आणि टीपी म्हणून ठेवूया तो क्षण जेव्हा मुक्ती मिळण्यासाठी काळू फोडला जातो बांबूच्या फटक्याने. पोस्ट करूया ना, पोस्ट करूया ना शेवटी फीलिंग लाईक हॅविंग मुक्ती विथ 100 अदर्स. पिंडाने शिरलेल्या कावळ्याकडे बघूया. करूया मग आपण सगळं शेअर करूया. नाहीतर आपण असं करूया ना, नाहीतर आपण असं करूया ना आपण सगळ्या भिंतीच गायब करून टाकूया चौकडच्या. म्हणजे साऱ्यांचं सारं काही पाहता येईल 24 तास. नकोच कुठलीही स्क्रीन असेल त्याची कोणामध्ये. आपण मिटवून टाकूया पार्कवरचे बेंच, तलावाचे कठडे, समुद्राचे किनारे, हिरळबाळ, गावातली चावडी, देवळं जिथे एकेकाळी जायचो आपण बोलायला, शेअर करायला. आपण इतकं शेअर करूया की कपडे घालूनही आपण नागवेज रिसीव्ह करणार नाही. इतकं शेअर करूया की शेवटी आपल्या कवितांमधून, कथांमधून, चित्रांमधून, गाण्यांमधून सारा आशयच आठवून राहील कायमचा. कारण तुम्हाला या चाळ्यामागचे सत्य कळलं नाही. कारण तुम्हाला या चाळ्यामागचे सत्य कळलं नाही अजून आणि ते तुम्हाला कळून देणारही नाही. जितकं शेअर करा तितकं अजून एकटं पडत जा. जितके शेअर करा तितके अजून एकटे पडत जा आणि एकटे आहात म्हणून अजून शेअर करत राहा. शेवटी उरेल तर तुमच्यासारखं एक लठ्ठ झालेलं प्रोफाईल पेज. शेवटी उरेल तर तुमच्यासारखं लठ्ठ झालेलं एक प्रोफाईल पेज आणि शिवशिवणारा स्वस्थ हो शेअर बटन बसव. शिवशिवणारा स्वस्थ हो शेअर बटन बसव.
वा वा वा. सगळे कसं आता आणि 5 दिवसात असलं पाहिजे याची आस असलेला हा कवी तरुण कवी शेअर करतोय आणि शेअर करून पाहतोय जगण्याचे सगळे क्षण. नुसतं दिखावं नको तर जे आत आपल्याला काहीतरी हलत राहतं व्याकुळ करतं ते सगळं आपण शेअर केलं पाहिजे अशी मांडणारी संगीतची कविता एक वेगळा विचार या कवी संमेलनात देऊन गेलेली आहे. मित्रांनो मला तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतंय. तुम्ही फार छान कविता ऐकताय. म्हणजे इंद्रजितच्या कवितेला तुम्ही दिलेली दाद आणि संगीतच्या कवितेला ज्या पद्धतीने तुम्ही रिसीव्ह केले शांतपणे हे ते रसिकतेचं लक्षण आहे. आणि सभागृह भरत चाललेलं आहे. माणसं येते हळूहळू बसतायत आणि बसलेली थांबतायत. या कवी संमेलनाचं यश आहे. उत्तरोत्तर कवी संमेलन रंगत जाईल आणि ताकदीचे कवी जे बाजूला ठेवलेले आहेत त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी करायचं आहे. एक विचार मी शेअर करतो संकेत तुझ्यासाठी की मी एक बिनमहत्वाचा माणूस महत्वाचं काही बोलू पाहतो. मी एक बिनमहत्वाचा माणूस महत्वाचं काही बोलू पाहतोय. पण महत्वाचे काही लोक काही बिनमहत्वाचं बोलत आहेत. पण महत्वाचे काही लोक काही बिनमहत्वाचं बोलत आहेत आणि त्यांचाच ऐकण्याची सक्ती केली गेली नाही. ही आजची अवस्था आहे. क्या बात है, क्या बात है. तुम्ही काय बोलायचं ते ठरवलेलं असतं ते तुम्हाला बोलायला लागतं. सो बोलण्यावर जे काही अंकुश आहे हा अदृश्य तो सगळीकडे आहे. असो यापुढचा कवी खानदेशच्या मातीतून बोलवणार आहे कारण खानदेशची